रोगापेक्षा इलाज भयंकर या म्हणीची प्रचिती अंबरनाथच्या बीजी छाया उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना पदोपदी येते. कारण रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना अक्षरशः उन्हाने तापलेल्या पत्र्याच्या शेडखाली तासनतास उपचारांसाठी बसावं लागतंय. रुग्णांच्या सोयीसाठी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभाग म्हणजेच ओपीडी नव्यानं तयार करण्यात आलाय. मात्र तिथं विद्युत व्यवस्था नसल्यानं त्याचा वापर करता येत नाहीये. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात अक्षरशः पत्र्याच्या शेडमध्ये सध्या बाह्य रुग्ण विभाग सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात याच शेडमध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एकाच डॉक्टरकडून सर्व रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा आरोप केला जातोय. मात्र तिथंही रुग्णांची हेळसांड होत असल्याचं शिवसेनेच्या नगरसेविका रुपाली गेजगे यांनी सांगितलं. आज माझ्या मुलाला 1 तासापूर्वी कुत्रं चावलं म्हणून मी त्याला इथे इंजेक्शन द्यायला आले. तर मी इथे येऊन पाहिलं तर लोकांची अवस्था अतिशय वाईट आहे. इथे चारी बाजूला पत्रे आहेत, फॅनची व्यवस्था नाहीये. अक्षरशः कॅन्सरचे पेशंट सुद्धा इथे लाईन मध्ये उभे आहेत. डॉक्टरांची एकच डॉक्टर इतक्या पेशंटला हँडल करते. यांच्याकडे अजून एखादं कॅबिन नाहीये पटपट काम होण्यासाठी. शासनाचे अधिकारी जे आहेत ते एसी रूम मध्ये बसून सगळ्या सुखसुविधा घेतात, पण गोरगरिबांसाठी साधा फॅन सुद्धा इथे उपलब्ध नाहीये. आम्ही ह्या मुलाला नाही का माझ्या सर्दी खोकला ताप आलाय, मी ह्या दवाखान्यात आल्या तिकडे केस पेपरला अर्धा तास नंबर लावायचा, हिथं नाही का अर्धा तास नंबर लावायचा, गोळ्या घ्यायला अर्धा तास नंबर लावायचा आणि नंबर लावून 1 वाजता हॉस्पिटल बंद होणार. एवढी गर्दी आहे, एवढं गरम होतंय. फॅनची म्हणजे एक फॅन असणार, पत्र्याचं शेड आहे, कसं इकडून तिकडून किती एका माणसाने धावपळ किती करायची. एक पेशंट आलं तर नाही का 2-2, 3-3 तास लाईनीला उभारल्यावर एखाद्या म्हणजे जास्त सिरियस पेशंट असलं तर माणसाने काय करायचं. याबाबतची माहिती मिळताच नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बनसोडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडे उल्हासनगर आणि अंबरनाथ अशा 2 रुग्णालयांची जबाबदारी असल्याने ते छाया रुग्णालयात उपस्थित नव्हते. रुग्णांना उपचारांसाठी इकडे तिकडे भटकावे लागते. अशातच इंजेक्शन्स उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येतं. मात्र तोच पेपर घेऊन नगरसेवक विकास सोमेश्वर हे गेले असता त्यांना इंजेक्शन उपलब्ध असल्याचं सांगितलं. त्यामुळे इथं औषधांचा मोठा काळा बाजार होत असल्याचा आरोप विकास सोमेश्वर यांनी केलाय. हे दादा सकाळी 8:30 किती वाजता आले तुम्ही? मी 10 10:30 आले. त्यांना एक मेडिसिनची गरज होती. ते गाडेगाव ते गाडगे साहेबांनी यांनी दाखवलं, मी कुठेतरी दाखवलं असेल तर तेवढ्यात मेडिसिन नाहीये. पण यांच्याकडून मी पेपर घेतला आणि गाडगे साहेबांनी दाखवलं तेवढ्यात मेडिसिन आहे. म्हणजे यावर तुम्ही समजू शकतात की मेडिसिन असून सुद्धाही ते लोक बाहेरचे लिहून देत आहेत. मेडिसिन हे लोक देत नाही. म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार चाललाय. फक्त मेडिसिन येत आहेत, मागच्या दरवाजाने ते मेडिसिन बाहेर मेडिकल मध्ये जातात. तर लोकांना आणि आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की साहेब इथं तुम्ही बारकाईने लक्ष द्या आणि हे तातडीचा विषय आहे. यावर काही तुम्ही कारवाई करता येते का? तुम्हाला येत नसेल कारवाई करायला तर आम्ही आमच्या पद्धतीने ठाण्याला येऊ आणि ह्या लोकांना गरिबांसाठी आम्ही तिथं मोर्चे घेऊ. एकीकडे गोरगरीब रुग्ण पत्र्याच्या शेडमध्ये उन्हाच्या झळा सोसत असतानाच अधिकारी मात्र वातानुकूलित केबिनमध्ये बसून काम करीत आहेत. नव्यानं तयार करण्यात आलेला बाह्य रुग्ण विभाग केवळ विद्युत पुरवठा नसल्यानं बंद आहे. मात्र तो सुरू करण्यासाठी कोणतीही हालचाल रुग्णालय प्रशासन करताना दिसत नाही. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये गोरगरीब रुग्णांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा केवळ कागदावरच असतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. न्यूज अपडेट, अंबरनाथ.